हॅलो गाईज, ही जी मेहंदी बघत आहे ना तुम्ही, ती मेहंदी काढली मी मॅमच्या लग्नासाठी. तर मित्रांनो, खूप दिवसाआधी माझ्या मॅमचं होतं लग्न आणि मॅमने आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. मी मस्तपैकी रेडी होऊन गेली रेल्वे स्टेशनवर. त्यानंतर निहारिका आणि इच्छा पण आली होती. मग पोहोचलो आम्ही वर्धेला, ॲटो पकडला आणि त्यानंतर गेलो आम्ही मातोश्री हॉलमध्ये. आणि हा मला जायला एवढा वेळ झाला ना की मॅमची एंट्री वगैरे आम्हाला काहीच बघायला मिळाली नाही. आता आम्हाला जायचं होतं मॅमला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला, पण तिथे खूप जास्त गर्दी होती. मग आम्ही ऐकलं एक गाणं. आता गर्दी काही कमी झालीच नाही. मग आम्ही विचार केला तोपर्यंत काही खाऊ तर शकतो आपण. मग गेलो डायरेक्ट वर भाई. मग त्यानंतर घेतले मस्तपैकी मंचुरियन आणि मग घेतले आम्ही नूडल्स, कारण की भूक जबरदस्तच लागली होती आम्हाला. मग आम्ही बघितलं की इथे मस्तपैकी आलू टिक्की बनवून देत आहे, तर आम्ही आलू टिक्की पण घेऊन घेतली आणि खरंच आलू टिक्की खूप जास्त टेस्टी होती. आणि त्यानंतर घेतले आम्ही दही वडे. मग लक्ष गेलं कॉटन कॅन्डीकडे आणि या दादाला कॉटन कॅन्डी बनवता येत सुद्धा नाहीये बरोबर. आणि त्यानंतर या कडक उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी आम्ही खाल्ली आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतरच आम्ही खाल्ली मस्तपैकी रसमलाई. आणि आमचं जेवायचं तर काही प्लॅन होता नाही, कारण की हेच खाऊन आमचं पोट भरून गेलं. लास्टमध्ये अजून एकदा मंचुरियन खाल्ली आणि त्यानंतर अजून एकदा आईस्क्रीम खाल्ली. मग गेलो खाली, कारण की मॅमला लवकरात लवकर कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून आम्हाला जायचं होतं रेल्वे स्टेशनवर. कारण की भाई आता 1 तासामध्येच आमची होती ट्रेन. तेवढ्यातच आमच्या दुसऱ्या मॅम सुद्धा आल्या होत्या, रीना मॅम. आणि त्यानंतर फायनली आमचा नंबर लागला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला. आणि बघते तर नाही का, पैशाचा जो डब्बा आहे तो बरोबर मॅमच्या पायात जवळच ठेवून होता. म्हणजे कसं ते आता दाखवते. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा मस्तपैकी, त्यानंतर पाया लागायला जा, पैसे घ्या आणि चलो निकलो बढियापैकी. आम्ही वगैरे घेतले नाही बरं पैसे, आताच सांगत आहे. व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.